लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. काम बंद करण्याचं पत्र दिल्यानंतरही कचरा संकलन सुरूच. संबंधित कामासाठी देयके कोणत्या नियमानुसार अदा करण्यात आली? नागरिकांचा सवाल. शिंदखेडा नगरपंचायतीच्या कचरा संकलन व वाहतूक कामासंदर्भात नवा वाद निर्माण झालाय. संबंधित ठेकेदारानं नगरपंचायतीला दिलेल्या पत्रात कराराची मुदत संपल्यानं आणि प्रलंबित देयके तसेच इतर कारणांचा उल्लेख करून ठराविक तारखेनंतर काम बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्या पत्रानंतरही आजतागायत त्याच संस्थेमार्फत कचरा संकलनाचं काम सुरू असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं असून कराराची मुदत संपल्यानंतर कोणत्या प्रशासकीय आदेशाच्या आधारे काम सुरू ठेवण्यात आले? नवीन निविदा प्रक्रिया राबवण्यात आली का की त्याच ठेकेदाराला मुदतवाढ अथवा नव्यानं काम देण्यात आले असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नागरिकांमध्ये या प्रकरणात कथित अनियमितता झाल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनानं पुढील बाबी स्पष्ट कराव्यात अशी मागणी होतीये. संबंधित ठेकेदाराचा करार अधिकृतपणे वाढवण्यात आला होता का? नवीन निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती का? करार संपल्यानंतर काम सुरू ठेवण्यास कोणत्या आदेशानं परवानगी देण्यात आली? संबंधित कामासाठी देयके कोणत्या नियमानुसार अदा करण्यात आली? संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी देखील नागरिकांकडून केली जाते. मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.